हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जातोय आगा खान पॅलेस. तिथं गांधीजीला ठेवलं होतं तिथं. हॅलो गाईज, तर आम्ही पोचलो आहोत तिथं आगा खान पॅलेसमध्ये. ते तिकीट बुक करतोय. हॅलो गाईज, तर हे दिसतंय का? असं आहे, हे झूम करून पण दाखवतो. असं आहे. आज जाऊन पण आपण आता बघू कसं आहे. मी पण फर्स्ट टाइम आलो आहे. तर तिकीटसाठी ऑनलाईन बुक करावं लागतं की तुम्ही तर आपण आलो आहोत. तर इथं असं गॅलरी आहेत. ही आहे गॅलरी एक. इथं खूप सारे गॅलरी आहेत. तर इथं अजून आपण गॅलरीमध्ये काय आहे हे पाहू. तर आपण गॅलरी 1 मध्ये आलो आहोत. इथं महात्मा गांधीचा स्टॅच्यू आहे. असं सगळीकडे असं इन्फॉर्मेशन पण दिली आहे. इथं आहे गांधीजींचा एक स्टॅच्यू. किती रिअलिस्टिक वाटतो हा स्टॅच्यू. इथं बसायचं स्टॅच्यू आहे त्यांचा. असा स्टॅच्यू आहे आणि बाजूला असं इन्फॉर्मेशन पण दिली आहे. द इम्पॅक्ट ऑफ वर्ल्ड वॉर II असे. ही होती फर्स्ट गॅलरी. इथं आहे सेकंड गॅलरी. इथं असे इन्फॉर्मेशन दिले आहे. सेकंड गॅलरीमध्ये कुठं आहे. इथं आहे महादेव देसाईंचा पुतळा. 1892 ते 1942चं. सेकंड गॅलरी. आता जाऊ आपण थर्ड गॅलरीमध्ये. तर जाऊ चला थर्ड गॅलरीमध्ये. थर्ड गॅलरी असं बनवलं आहे. या थर्ड गॅलरीला आंदोलन करत होते ते असं पुतळे बनवले. बाजूला असं इन्फॉर्मेशन दिली आहे. स्टॅच्यू आहे. इथे एक रेडिओ आहे. इथे एक स्क्रीन आहे. स्क्रीनमध्ये दाखवत होते. हे रेडिओ आहे जुन्या काळातला एक. हे आहे गांधीजीचं बेड. त्यांनी चरख्याने बनवलेलं. हे आहे त्यांनी माळा यूज केलेली. इथे त्यांनी वस्तू यूज केलेल्या असं चमचा, बॉटल, ग्लास ते आहे ते बघू शकता. आणि हे आहे त्यांची चप्पल, माळा, ते बुक रिडिंगचं स्टँड वगैरे इथं आहेत. आणि आत बघू शकता तुम्ही खुर्ची पण आहे आणि फोटोज लावलेले आहेत तिथं आत. बॅक साईडला बॅक साईड आहे. इथं पाठीमागे एक गार्डन आहे. गांधीजींचे पहिल्याचे फोटो. आहे गॅलरी 6. इथं गांधीजी बसत होते, मेडिटेशन करत होते. इथं इन्फॉर्मेशन पण दिली आहे. इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं आहे गांधीजींची वाईफची फोटो. तिथं पण आहे. हॅलो गाईस, तर आता आम्ही जातोय समाधीकड. गांधीजींच्या वाईफच्या समाधीकडे जातोय आम्ही. इथं लिहिलं आहे. ह्या साईडला आहे वेलटू समाधी आणि त्या साईडला एक लायब्ररी आहे. चला आपण समाधीकडे जाऊ. ह्या आगान पॅलेसचा बॅक साईडचा लुक असा आहे. इथं गार्डन आहे. सगळेजण इथं फोटोशूट वगैरे करतात आहे. पोचला आहोत त्यांच्या समाधीपाशी. इथं आहे महात्मा गांधींच्या बॉडीची थोडीशी कोल आहे आणि त्या साईडला महादेव देसाईची समाधी ही. आणि इथं गांधीजीच्या वाईफची समाधी ही वाली आणि त्या साईडची ती महादेव देसाईची आहे. चला आपण त्या साईडला जाऊ. मध्ये बनवलं आहे.
इथं बाहेर एंट्री आहे. आपण तर आता आम्ही जातोय वडापाव गार्डन सेंटर, तिकडे वडापाव खाऊ. तिथं मुंबईचा वडापाव फेल आहे त्या वडापावच्या समोर. इथे फोटो काढायसाठी एक स्पॉट बनवलाय बघा. तो स्पॉट मस्त, आपण इथं फोटो काढू शकतो. असं स्पॉट बनवलाय फोटो काढायला. आणि असं गार्डन आहे खूप मोठं, तिकडे पण आहे. चला आपण आता गार्डन वडापाव सेंटरला जाऊ. तिथं पुढं आहे एक्झिट. तर मी बोलतो तुम्हाला गार्डन वडापाव पासून जाऊ. हॅलो गाईस, तर आम्ही पोचलो आहोत. तर इथं मुंबईचा वडापाव पण फेल आहे. हे गेल्या 50 वर्षापासून दुकान आहे. तर ह्या ब्लॉगला इथं सेंड करतो.